बापरे एवढं मोठं लाकूड सापासारखं झाटलं पहिले. काय करते आज? आज आज म्हणलं तांदळाचे पापड करावं थोडे. तांदळाचे पापड? हा. काय काय टाकलं त्याच्यामध्ये? आता जिरे टाकले, खाली मीठ टाकले आणि थोडासा सोडा टाकलाय आणि तांदळाचं पीठ. हा. बरं. बघ ते वाफेवरचे? वाफेवरचेच करते, वाफेवरचे चांगले फुगत येत. ते लाटिलेले पण फुगत येत. बघू ते पण करून हे पण करू. बरं. ते आपण असं पण करू शकतो ना ग मम्मी? आधी सगळं पीठ उकडून घ्यायचं आणि मग ते पन्नीवरती लाटून. असं पातळ पीठ करायचं. जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट बी नाही. याला थोडासा असा तेलाचा हात लावायचा. तेलाचा हात लावून हे का आपण पीठ बनवलेलं याच्यात असं टाकायचं आणि ते स्वतःनीच असं 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 परत करायची. एवढं होईना असंच करायचं आहे का? असं हे खुदच होतं. मग हे काय करायचं, असं वाफेवर ठेवून द्यायचं, झाकून ठेवायचं. हे बघा हे आम्ही होतं मस्त शिजलेलं. आणि मग याला ना चाकूच्या साह्याने किंवा चमचने अशी धार काढून घ्यायची, अशी याची साईड सोडून घ्यायची. चला तुम्हाला दाखवते तिकडे टेबलवर टाकलेत ना. गेल्या वर्षीची लई मोठी पन्नी होती. मला वाटलं घरात पन्नी आहे काय की, आणि मी पीठ ते सगळं कालिलं आणि मग बघत येतं पन्नीच नाही. आता काय करावं मग? हे बघा असं मस्त निघत आहे की असं लगेच निघाल्या. एकदम ढोकळ्याची रेसिपी फॉलो करायची याला. हे बघा आम्ही एवढे बनवलेत, मस्त बनले. आणि तळीला का मग असं कढई भरून पापड होतोय मस्त तांदळाचा पापड. हे बघा पप्पा आता उठून आले झोपेतून. टाइम झाला का उठायचा? रोज 10 वाजता उठायचं. चटणी बनायची आता बनवा. मी पापड करते ना, मी काय दोन अरे इशकाला सांगा. इशका म्हणते माझ्या हाताने टेस्टी नाही होत. अग त्याच्या वजन ठेव ना मग थोडं थोडं. हा वजन ठेव ना, तर मग आपण आण काहीतरी. त्या हव्याने उठणारच. बॉर्डरवर टाकते. आम्ही गेल्या वर्षी काय केलं तर असे पीठ शिजलं होतं आणि टाकले होते. ते बी कसे शिजले होते. या अशी केलेली उलट नाही. असे वाटव केले का हे बरोबर निघाले. पीठ शिजलेले तुकडेच होते. अहो 10 वाजलं तुम्हाला काय खोटं वाटलं काय? रोज 10 आता 9-10 वाजायला उठायला लागला. मजा कशाला करू? पाणी बिणी पिलं, बाथरूम केलं, परत झोपायचं, मग झोपून टाक. शिजू दे जरा वेळ. कसं मस्त उकडून निघत आहे का? उकडलं की काढून ठेवायचं. गेल्या वेळेस आपण कपडा बांधिला होता, चाळणी नव्हती बांधिली आम्ही. गेल्या वेळेस केलते ना पापड, तर असा भोगल्याला कपडा बांधिला होता आणि पेपरवर आत परत घेतलं. पहिलं पेपरवर टाकायचे मग ते पेपर त्याच्यावर ठेवायचे. ते पण मस्त निघत आहे. त्यात पाणी आहे का मम्मी? बघ ना बघूयात. आहे ना पाणी बघूयात. असं आहे ना, खळखळ उकळत आहे ना. सगळे असं करूनच मांडायच्या म्हणजे मग जाड नाहीत होत. असं फिरवून फिरवून. जास्त जाड पण नाही झाले पाहिजे, जास्त पातळ पण नाही. जास्त पातळ बी नाही, जाड बी नाही, मापात मस्त होते बघा.
मम्मीने पापड काढून घेतलेत आता बघा, मस्त सुकलेत, ही अशी कडक झालेत. एका दिवसात वाळून निघलेत ते, मस्त झालेत वाफेवरचे, असे कडक कडक झाले, सुकलेत पण पूर्ण. उद्याच्या एखादा ऊन दिला का मग झालं. तळून बघा ते कसे झालेत. ते बघा इथं घेऊन आलोय. 4-5 पापड आणलेत म्या तळायला. बघा ते आता कसे झालेत, तर फुगत येत का कसे दी. अरे बापरे, हे बघा तेल जास्त गरम झालं वाटतं. मस्त झाले. साईज बघायची आणि ती फुगून किती मोठं होतं. हा, हे पापड असेच होत असते तुम्हाला. मस्त मस्त मस्त. हे मस्त कांदा टमाटर टाकायचं. वाटी वर व्हायला लागले का दीदी असे? हा, मग चाट ते नाही का, ते खिचा पापड असतात. पहिलं तुम्ही लहान होता तेव्हा भेटायचे. इकायला यायचे ना, ते माणूस आणायचा, मुलीमध्ये आणायचा. हे बघा किती भारी बनले ते बघा. हा बरं, मीठ बीठ बरोबर आहे का सांग. चांगला बन